कुंभमेळा तोंडावरती आलेला आहे. 7 वर्ष झाले शिर्डी संस्थांमध्ये विश्वस्त मंडळ नाही. कुठेतरी विकासाला जी खुंटेला दिसतोय, विश्वस्त मंडळ येणं गरजेचं आहे. नाही, मला विश्वास आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि महायुती सरकारच्या माध्यमातून हे शिर्डी ग्रामस्थांची अगोदरपासून मागणी राहिलेली आहे की विश्वस्त मंडळ आलं पाहिजे. आणि यामध्ये न आणण्याचं कुठलंही कारण किंवा कुठलाही असा डाव नाही. प्रक्रियेमध्ये आचारसंहिता, आता विधान परिषद सलग आचारसंहिता तुम्ही पाहताय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लागलेल्या आहे. साई भक्त हे महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. कोणी मराठवाड्याचा असेल, कोणी विदर्भाचा असू शकतो. आणि आचारसंहिता चालू असताना मग जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, आता विधान परिषद, आता या विधान परिषद संपल्यावर मला वाटतं एक असा काळ येईल महाराष्ट्रामध्ये जेव्हा आचारसंहिता कुठलीही नसावी असं मी ग्राह्य होतो. जिल्हा परिषद लागली तर परत तो नियम त्याच्यामध्ये. तर आचारसंहिता लागू असताना आचारसंहितेच्या लाभ क्षेत्रामधला साई भक्त हा जर सच्च साई भक्त असेल, कार्यक्षम असेल आणि त्याला खरंच विश्वस्त होण्याची संधी मिळणार असेल तर ती एका आचारसंहितेच्या नियमामुळे त्याच्याकडून जाऊ नये. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय केला की एकदा या सगळ्या आचारसंहिता विविध भागाच्या पूर्णपणे संपल्यावर मग याला आपण पुढे घेऊन जाऊ. आणि मला विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून एक सक्षम आणि काम करणारे विश्वस्त मंडळ इथं लवकर मुख्यमंत्र्यांची भेट झाली काल. सिंहस्थ कुंभमेळा आहे. आपण जर बघितलं तर मागच्या कुंभमेळ्यावर संस्थांनीच पैसा खर्च केला होता. घोषणा 1000 कोटी झाला, 1 रुपया संस्थांना. यावर काही चर्चा झाली? माननीय मुख्यमंत्री महोदयांची कालची भेट हे विधान परिषदचे निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार यांच्या सत्कारासाठी होती. जेव्हा आपण माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी गेलो तेव्हा इतर विषय घेणं आम्हाला संयुक्तिक वाटलेलं नाही. पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठलीही गोष्ट अवगत करण्याची आवश्यकता नाही. ते अतिशय सक्षम आहेत. त्यांना पूर्ण गोष्टींची सगळी माहिती आहे. त्यांचा अभ्यास आपल्या किंवा माझ्यापेक्षा किंवा इतर कोणापेक्षा परिपक्व आहे. आणि म्हणून कुंभमेळ्याचं नियोजन हे माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय उत्कृष्ट केलेलं आहे. आणि परत शिर्डीचा विकास ही जेवढी जबाबदारी ग्रामस्थ म्हणून आमची आहे तेवढीच जबाबदारी पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेबांची आहे आणि तेवढीच जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची पण आहे. आज गेले 1.5 वर्षापासून अनेक विकास कामांचे प्रस्ताव हे न्यायालयामध्ये पडून आहेत. थीम पार्कसाठी दिलेले 30 कोटी असेल, रोड्स असतील, तर संस्थांनी आपली जबाबदारी 3 सदस्य कमिटीने ठराव करून पुढे देणं इथपर्यंत बजावलेली आहे. दुर्दैवाने न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळेअभावी त्याला विलंब होत असेल तर त्याला आता दोष आपण कोणाला देऊ शकत नाही. यासाठी एकच मार्ग आहे की विश्वस्त मंडळ आलं पाहिजे. तसं मी तुम्हाला सांगितलं की ते लांबण्याचं कारण काय आहे आणि ते येण्याचं पण कारण काय होईल हे तुम्हाला लवकरच चित्र स्पष्ट होईल. तुमचं नाव देखील चर्चेत आहे. सही संस्थांच्या अध्यक्षपदासाठी तुमचं देखील नाव चर्चेत. राहुरी विधानसभा लागली, माझं नाव चर्चेत आलं, माझं तिथं पत्ता कट झाला. त्याच्यानंतर विधान परिषद लागली, तिथं माझं नाव चर्चेत आणलं तुम्ही, तिथं पत्ता कट झाला. माझे कृपया करून नाव चर्चेत आणूच नका. मला कुठलंच नाव चर्चेत नकोय. मी कोणी जरी आलं आपल्याला माहित असेल मागच्या 15 वर्षामध्ये आमच्या परिवाराचा कुठलाही सदस्य या प्रक्रियेत नाही, किंबहुना त्या बॉडीवर नाही. पण तरी सुद्धा शिर्डीची जनता ही माननीय विखे पाटील साहेबांवर विश्वास ठेवून काम करते. आणि कोणी जरी आलं तर त्याला शिर्डीच्या विकासासाठी काम करावंच लागेल. नाही केलं तर मग आमचे लोक टाणके घेऊन होतेच. मागच्या वेळेस पण काता तोडले होते. तर आमचा कोणाशी व्यक्तिद्वेष नाहीये. आमचं उद्देश हाच आहे की शिर्डीचा विकास व्हावा आणि विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी. तर एक चांगलं विश्वस्त मंडळ यावं आणि सुशिक्षित आणि समृद्ध असलेले लोक त्याच्यामध्ये यावे, ही माझी मूळ मागणी आहे. की जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत, जे मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात, जे मोठे मोठे नावाजलेले लोक आहेत, विश्वस्त मंडळाचं सहकारी म्हणून पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा असे लोक जर आले तर निश्चित त्यांच्या अनुभवाचा फायदा, त्यांच्या सल्ल्याचा फायदा आणि त्यांच्या ओळखीने बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. पण मी सांगण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महायुती सरकारचे दोन्ही आमचे घटक पक्ष हे बसून चर्चा करून निर्णय घेतील. सहकाराचा